नमस्कार मैत्रिणींनो. तर आज एक असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले की सर्वच महिलांसाठी, घरातल्या बायकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण ज्यावेळी जेवण बनवतो त्यावेळी आपलं लक्ष पाहिजे. आपण भाज्या निवडतो, भाजी विकत आणतो, त्यावेळी आपण काय चुका करतो हे याच्यातून समजेल. कारण मीही माझ्याकडून ही खूप मोठी चूक झालेली आहे. काल मी भाजी विकत आणली होती. मला असं वाटलं की भाजी खूप फ्रेश आहे, एकदम ताजी आहे, म्हणून मी भाजी घेऊन आले. पण पुढं हे असं काय होईल हे मलाही खरंच वाटलं नव्हतं. मी भाजी घेऊन आले आणि तुम्ही पाहताय ही मेथीची भाजी आहे आणि केवढं छोटंसं पिल्लू आहे हे आळीचं. तर ही आळी निघाली होती आणि माझंही अजिबात लक्ष नव्हतं. मी काल भाजी घेऊन आले होते आणि आज मुलगा स्कूलमधून आला तर त्याचा अभ्यास घेत होते. म्हटलं अभ्यास घेत घेत ते भाजी निवडून होईल म्हणून भाजी निवडत होते. तर तुम्ही असं करू नका. भाजी ज्यावेळी आपण निवडू त्यावेळी लक्ष देऊन भाजी निवडा. उजेडामध्ये बसा. कारण ह्या ज्या छोट्या छोट्या किडी आहेत त्या जर आपल्या मुलांच्या पोटात गेल्या, घरातल्या लोकांच्या पोटात गेल्या तर काय होईल सांगता येत नाही. कारण आजकाल काहीही होऊ शकते. त्याच्यामुळे ना लक्ष द्या. माझ्याकडून जी चूक झाली आहे ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी खरं बनवलेला आहे. सर्वांनी काळजी घ्या आपल्या घरातल्यांची, घरातल्या व्यक्तींची. भाज्या बनवताना लक्ष द्या, भाजी खरेदी करताना लक्ष द्या. आजकाल लोक ना घाण जरी असेल तर ते चांगलं म्हणून विकतात आणि आपणही लक्ष देत नाही. चांगलं म्हणून विकत घेतो पण असं काहीतरी पुढं होतं हे आपल्या लक्षातही येत नाही. मुलाचा अभ्यास घेण्यात मीही थोडंसं व्यस्त होते. अभ्यास घेता घेता म्हटलं भाजी निवडून होईल, पण भाजी निवडताना खूप समोर जे दिसलं ते खूपच अचानक घडलं आणि ते खूपच भयानक होतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात आपल्या आयुष्यात. त्यांचाही जर तुमच्याबरोबरही असं काही झालं असेल तर तुमचाही अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तर ही पहा आळी तुम्ही बघू शकताय केवढी छोटीशी आहे, डोळ्यांनाही दिसत नाही. तर अशा गोष्टींपासून सावध राहा. आपल्या मुलांचं आरोग्य जपा, घरातल्यांचं आरोग्य जपा आणि स्वतःचंही आरोग्य जपा. चांगल्या भाज्या विकत आणा, त्या स्वच्छ गरम पाण्यामध्ये भिजत घाला, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या आणि नंतरच त्याची भाजी बनवा. तरच ते आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगलं आहे. इथून पुढे लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट करताना लक्षपूर्वक करा. मलाही आता मी खूप कन्फ्यूज झाले आहे की भाजी खावी का नाही, घ्यावी का नाही म्हणून. पण मी आता भाजी निवडून घेते. बघू आता जर इच्छा झाली तर खाईन, नाही तर मी भाजी टाकून देणार आहे. चला भेटूया.